नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर सर आपल्या या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आगामी होणाऱ्या आपल्या पीएमसीच्या एक्झाम संदर्भामध्ये ज्युनियर इंजिनियर लक्षात ठेवायचं या अनुषंगाने आपल्याला मराठी या विषयामध्ये आपल्याला नेमकं पेपर कसा असतो, आयबीपीएस पॅटर्न असतो का टीसीएस असेल तुम्हाला माहितच असेल. ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला आयबीपीएसच्या अनुषंगानेच प्रश्न जास्त असतात, कारण ती परीक्षा जी आहे आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे. त्या अनुषंगाने आपण आज मराठीबद्दल डिस्कस करणार आहोत. ऍक्च्युली मराठीचे प्रश्न कसे असतात, म्हणजे प्रश्न ग्रामरवर किती फोकस असतो का कुठला शब्दसंग्रहावर असतो का, आपलं लक्षात घ्या. ह्याच्या अनुषंगाने आज आपल्याला हे लेक्चर आपण अटेंड केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, चला मग आज आपल्याला मराठी या विषयाबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं. मराठीमध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत? आता भरपूर असं आहे, ग्रामर असतं, तुम्हाला ग्रामरवर वेगळे प्रश्न असतात. पण लक्षात ठेवा, आयबीपीएस असेल किंवा टीसीएस असेल, टीसीएस तुम्हाला ग्रामरवर जास्त फोकस करतं, आयबीपीएस हे थोडं तुम्हाला शब्दसंग्रह ह्याच्यावर तुम्हाला फोकस करतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं सेंटेन्सचं रिअरेंजमेंट असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार, ह्या सगळ्यांचं मिक्स करून हे आपण लेक्चर हे केलेलं आहे, सुरू केलेलं, लक्षात ठेवा. तर लेक्चरला आपण स्टार्ट करूया. यस, चला आवाज त्यांनी चेक करा व्यवस्थित, सगळं आहे, काय अडचण असेल तर सांगा. ओके, चला आता पहिला प्रश्न बघा व्यवस्थित काय दिलेला आहे इथं. पहिला प्रश्न बघा, आता लक्षात ठेवायचं. आता हा प्रश्न कुठला विचारलेला आहे? समासाचा प्रश्न विचारला बघा, लक्षात ठेवा. आता समास म्हणजे काय हे कळलं पाहिजे तुम्हाला. समास, ओके, समास म्हणजे काय? आता हा प्रश्न तुम्हाला समासासंदर्भात बघा. आता आयोगाचा कुठलेही समजा एक्झाम कुठलीही असेल, ग्रामर मधले फिक्स असे 3-4 टॉपिक आहेत. समास असेल, प्रयोग असेल, लक्षात ठेवा, शब्दसिद्धी असेल, त्याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो, हे लक्षात ठेवा. तसं आज आपले प्रश्न आहेत 2-3 प्रश्न, तुम्हाला 3-4 प्रश्न समासाचे दिसतील, काही प्रश्न प्रयोगाचे दिसतील, काही काळाचे प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्हाला आपले शब्दसंग्रहाचे सुद्धा प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. ओके, चला मग मला सांगा आता समास ओळखा असं म्हणलेलं आहे तुम्हाला, समास, आणि त्याचं दिलेलं आहे तुम्हाला पुरणपोळी हा शब्द. मला सांगा आता हा समास कुठला आहे, लक्षात ठेवायचं. यस, आता समास म्हणजे काय आधी हे कळलं पाहिजे. समास म्हणजे काय हे कळलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. थोडं बेसिक गोष्टी सांगतो. समासचा अर्थ काय बघा, समास म्हणजे काय असतं, लक्षात ठेवा, संधी करणे. मग आपण म्हणतो ना समासाचा अर्थ काय, सांधणे किंवा जोडणे, हे लक्षात ठेवायचं, किंवा एकत्रीकरण असतं. आता समासामध्ये आणि संधीमध्ये फरक काय हे लक्षात ठेवा. समासामध्ये शब्द अधिक शब्द, शब्दांचं एकत्रीकरण असतं. जसं की एक्झाम्पल बघा, आई वडील हा शब्द बघा. आता मला सांगा, इथे मी लिहिलं तुम्हाला पुरणपोळी बघा, आई आणि वडील हे शब्द बघा, आई वडील हा शब्द, मग मला सांगा हा समास आहे. मग मला सांगा ह्या समासामध्ये पहिला शब्द कोणता आहे, आई, दुसरा शब्द कोणता आहे, वडील. मग दोन्ही शब्द एकत्र आले, यस, त्याला म्हणतात सामासिक शब्द. मग ह्या सामासिक शब्दावरून त्यांचे वाक्यात समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: अविभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, हे लक्षात ठेवा. समजते मी काय सांगतोय? मग आता हे अविभाव समास काय असतो सर? आता हे जोड्या लावायला प्रश्न येतो बरं का, लक्षात ठेवा. आता हे प्रश्न सांगतो तुम्हाला उत्तर, पण आपण त्याचं थोडं बेसिक मध्ये जाऊया आपण. बघा, ज्या समासातील पहिले पद प्रधान असतं, महत्वाचं असतं, प्रमुख असतं, त्याला अविभाव समास असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. समजते मी काय बोलतोय? ज्या समासातील पहिले पद प्रधान असते, महत्वाचे असते, त्याला म्हणतात अविभाव समास. ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते, प्रधान असतं, त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. आणि ज्या समासातील दोन्ही पदांना महत्व असतं, अशा समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि जेव्हा पहिल्याही पदाला महत्व नसतं, दुसऱ्यालाही महत्व नसतं, जेव्हा तिसऱ्या पदाला महत्व दिलं जातं, तिसरे पद प्रधान असतं, त्या समासाला तेव्हा आपण बहुव्रीही समास असे म्हणतो, हे लक्षात ठेवा. जोड्या लावायला प्रश्न येतो, हे लक्षात घ्या. पहिले पद महत्वाचे, दुसरे पद महत्वाचे, दोन्ही पद महत्वाचे, तिसरे पद महत्वाचे असं आलं तर जोड्या लावायला प्रश्न येतो, हे लक्षात ठेवायचं. माहित उत्तर काय येईल आता मला सांगा. पुरणपोळी, आता मला सांगा, आता हे लक्षात ठेवा. आता ह्याचा विग्रह कसा असतो बघा, पुरण घालून तयार केलेली पोळी. बघा, मधल्या पदाचा लोप केला जातो. मग हे कुठलं झालं तुमचं? आता विकेट बघा कसं ओळखायचं. पहिलं पद कोणतं आहे? पुरण. दुसरं कोणतं आहे? पोळी. मला सांगा महत्व कोण आहे, पुरणाला का पोळीला? पोळीला. मग पहिलं पद दुसरं पद महत्वाचं, म्हणून हे उत्तर आहे तत्पुरुष समास, हे लक्षात ठेवायचं. कळते का? मग तत्पुरुष मधला कुठला जरा हा, तत्पुरुषचे पुन्हा 6-7 प्रकार आहेत. मग त्या तत्पुरुष मधला कुठला प्रकार आहे? त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, मध्यम पद लोपी तत्पुरुष समासाचं त्याचं उत्तर आहे. समजलं? ह्याचं उत्तर काय सांगा, समजलं का उत्तर? मध्यम पद लोपी तत्पुरुष समास असा आहे. चला, समजलं का? यस, उत्तर समजलं ह्याचा? पहिल्या लक्षात आलं का? यस, ह्याचं उत्तर आलं, पुरणपोळी ह्याचं उत्तर आहे. आता द्वंद्व म्हणजे काय असतं बघा, लक्ष द्या. द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे, लक्षात ठेवायचं. दोन्ही पदे महत्वाचे असतात, दोन्ही पदे लक्षात ठेवा. दोन्ही पदे कसे असतात? प्रधान असतात, हे लक्षात ठेवायचं. जसं की एक्झाम्पल बघा, ह्याचं उदाहरण एक्झाम्पल लक्षात ठेवा. आई वडील हा लक्षात ठेवा, आई वडील. मग हा कुठला समास आहे?
इतर यत्र द्वंद्व समास ते नंतर बघूया आपण. बहुब्रीही म्हणजे काय, तिसरे पद महत्वाचे असतं. अविभाज्य समासातले पहिले पद प्रधान, पहिले पद प्रधान हे लक्षात ठेवायचं. मी ट्रिक सांगतो ते लिहून ठेवा, महत्वाचं आहे. पहिले पद प्रधान असतं. बहुब्रीही म्हणजे तिसरे पद महत्वाचे, पहिले तिसरे पद प्रधान हे लक्षात ठेवा बरं का. मी काय सांगतो तुम्हाला, तत्पुरुष म्हणजे काय, दुसरे पद महत्वाचे हे लक्षात ठेवायचं. समजलं. मग ह्याच्यामध्ये काय येईल आता, पुरणपोळी म्हणजे काय, उत्तर आलं तत्पुरुष. मग तत्पुरुष मधला कुठला आहे, ह्याच्यामध्ये काय, दुसरे पद प्रधान. पद म्हणजे शब्द आहे, बस दुसरे पद प्रधान हे लक्षात ठेवायचं. क्लिअर. येस, लक्षात आलं का. दोन्ही पदे प्रधान असेल तर तत्पुरुष दुसरे पद, दोन्ही पदे असेल तर द्वंद्व. समजलं. जाऊ पुढे आता आपण घेऊया नेक्स्ट. लक्षात ठेवा. समजलं. समास म्हणजे काय, बेसिक थोडं लक्षात ठेवा. समास कळलं का, ह्याच्यावर प्रश्न येतात बरं का. समासावर असेल, प्रयोग असेल, लक्षात ठेवा. शब्दसिद्धी असेल, ह्याच्यावर असतो प्रश्न. बाकीचे तुम्हाला शब्द वाक्याचे रिअरेंजमेंट असेल, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. त्या आपण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, हे लक्षात घ्या. यस. चला सेकंड बघूया आपण. यस, दुसरं सांगा. सांगा समास ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा सांगितलं. आता ह्याच्यामध्ये समासामध्ये हा विचारलेला प्रश्न. आता हे एक्झाम तुम्हाला म्हणा ना, कुठलीही एक्झाम असेल, आता या आगामी होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण हे लेक्चर अटेंड केलेलं लक्षात ठेवा. ओके, लक्षात घ्या. मग मला सांगा आता, कमल नयन हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता हा द्वंद्व येईल का, नाही. हा कर्मधारय होईल का, नाही. आता कर्मधारय होतं का बघूया आपण. अविभाज्य समास. आता कमल नयन म्हणजे काय बघा. आता ह्याच्यामध्ये बघा, हा तत्पुरुषाचा उपप्रकार आहे, लक्षात ठेवायचं. कर्मधारे, समजते का. मग ह्याचं उत्तर काय येईल आता. यस, लक्षात ठेवा. ह्याचं उत्तर आहे कर्मधारे तत्पुरुष समास बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्ही उत्तर काय द्यायचं, तत्पुरुष समास. मग ह्याच्यामध्ये तत्पुरुष मधला प्रकार दिलेला आहे तुम्हाला. मग ह्याचं उत्तर आहे कर्मधारे तत्व. आता कर्मधारे म्हणजे काय असतं बघा, जेव्हा नीट आहे का, नीट आहे. कर्मधारेचा अर्थ समजून घ्या. कर्म म्हणजे काय असं असतं, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. दोन्ही पदे लक्षात ठेवायचं. दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. प्रथमा विभक्ती म्हणजे प्रत्यय नसतो याला, प्रथमा विभक्ती. जसं की बघा, लक्षात ठेवा. महादेव हा शब्द लक्षात ठेवा. महादेव ह्याचा विग्रह कसा असतो, महान असा देव, महान असा देव हे लक्षात ठेवायचं. मला सांगा, महान हा कोण आहे शब्द, लक्षात ठेवायचं. हे म्हणतात हे विशेषण असतं, हे लक्षात ठेवा. आणि हे कोण आहे, नाम. मग लक्षात ठेवा, समजून घ्या. मग याला म्हणायचं. आणि दोन्ही पदे बघा, महानला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे का, नाही. देवला लागले का, नाही. मग हे दोन्ही पदे कशी आहेत, प्रथमा विभक्तीत आहेत. म्हणून ह्याचा समास कुठला आहे, कळलं का. कर्मधारे तत्पुरुष समास म्हणजे कमळ हेच नयन अशा टाईप मध्ये असतं, लक्षात ठेवायचं. किंवा कमळासारखे नयन असं म्हणू शकतो आपण. कमळ हेच नयन असं त्याचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही पदे कसे आहेत, प्रथमा विभक्तीत आहे, हे लक्षात आलं. यस, समजलं. समजून घ्या, लिहून घ्या बाजूला, मी सरकतो. हे कळलं पाहिजे. यस, चला. कळलं का, कमळाच कळते हे समजलं पाहिजे. पॉईंट सगळे लक्षात ठेवा. लिहून घ्या बाजूला, सरकतो मी. लक्षात आलं. यस, चला. समासाचा कळलं का, कन्सेप्ट काय आहे व्यवस्थित समजून घ्या. समास म्हणजे काय असतो ते कळला पाहिजे. प्रश्न समासावर प्रश्न कसा येतो हे बी कळलं पाहिजे तुम्हाला. समासाचे मुख्य प्रकार किती आहेत, 4. हे तर प्रश्न येतो बरं का, जोड्या लावा असा प्रश्न आलेला आहे नेहमी. चला, लक्षात आलं. जाऊ पुढे. आता दुसरा प्रश्न घेऊया आपण. यस, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा बघा, आता हा प्रश्न समास म्हणजे काही काही प्रश्न आपण समासात घेतलेले, काही प्रयोगाचे असतील, काही काळाचे असतील, काही मध्ये तुम्हाला म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, असे प्रश्न घेण्यात आले, लक्षात ठेवा. चला, आता पुढला क्वेश्चन काय, बहुर्वी समास असलेला शब्द ओळखा. बहुर्वी सांगा आता. बहुर्वी समास सांगा. बहुर्वी म्हणजे काय असतं, तिसऱ्या पदाला महत्व दिले जाते बरं का. तिसऱ्या पदाला सांगायचं. चला, पद्मनाम. आता इथं बघा, बहुर्वी समासाचा इथं हा प्रश्न थोडा आपण हे करावं लागेल बाळांनो, कारण हे कसे आहेत, माझा माता पिता दोन्ही महत्व आहे. पद्मनाम हा देवाचं नाव. यस, लक्षात ठेवा. ह्याचं उत्तर काय येईल आता बघा. मी एक ट्रिक सांगतो बघा. बहुर्वी म्हणलं ना, लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ दी देवाचे नाव असतात. ह्याच्यामुळे काय असतं, आता तुम्ही म्हणा हे पण देवाचं नाव, पण ह्याचं कसं आहे बाळांनो, हा तत्पुरुष समास आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. ह्याचं उत्तर आहे 2 नंबर बघा. माता पिता हा कोणता आहे, द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास, दोन्ही पदे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. माता पिता. भाजीपाला हा तुमचा कुठला आहे, पाला महत्वाचा आहे. भाजी आणि पाला आपण म्हणतो ना, हा सुद्धा द्वंद्वचा आपलं दोन्ही बघा, लक्षात ठेवा. द्वंद्व समास आहे, द्वंद्व समास. आणि हा महादेव आहे ना, तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समास. ओके, लक्षात ठेवा. आणि पद्मनाम हा तुमचा बहुर्वी समास आहे, लक्षात ठेवा. पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो. ओके, लक्षात ठेवा. पद्मनाम म्हणजे काय, तिसऱ्याचा उल्लेख होतो बघा देवाचा. जसं की याचा बघा, वक्रतुंड कुणाला म्हणतो आपण, गणपतीला, लक्षात ठेवायचं. अजून बघा, निळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. कोण आहे सांगा, निळकंठ कोण आहे माहित आहे तुम्हाला, हे सांगायची गरज नाही. निळकंठ हा कोण आहे, निळा आहे कंठ ज्याचा तो, सुद्धा काय बहुर्वी समास आहे, लक्षात ठेवा. बघा,
निळकंठ, तिसऱ्याचा बोध होतो निळकंठ, कळतं का? निळकंठ. मग बघा, निळा आहे कंठ ज्याचा, कंठ ज्याचा असा तो कोण आहे? ज्याचा, महादेव. हे मग हा निळा काय झाला? हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, ह्या दोघांनाही महत्व नाही, ह्याच्यामुळे तिसऱ्याचा उल्लेख होतो कोणाचा? आपल्या शंकराचा. मग ह्याला म्हणतात बहुव्रीही समास. हे लक्षात ठेवायचं. कळते? येस. पुढला क्वेश्चन बघूया आपण. समजते का? काय असेल तर अडचण विचारा. बघा, प्रश्न व्यवस्थित लक्ष द्यायचं. निळकंठ हा कुठला बहुव्रीही समास आहे? लक्षात ठेवायचं. आता बघा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यथाशक्ती सांगा. आता हे सांगू शकता तर तुम्ही. बघा, यथाशक्ती म्हणजे काय आठवते का? आता यथाचा अर्थ कळला पाहिजे आणि एकदम सोपा आहे हा कन्सेप्ट. यथाशक्ती म्हणजे काय सांगा? यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे असा त्याचा अर्थ असतो, बरं का? लक्षात ठेवायचं. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे असा त्याचा मिनिंग होतो, लक्षात ठेवायचं. यस. आता हा समास कुठला सांगतो तुम्हाला. बघा, आता ह्याचं हे उत्तर आहे अविभाव समास, बरोबर आहे. पुन्हा आता हे कळलं पाहिजे अविभाव समास म्हणजे काय. आज मी सांगतो, लक्षात ठेवा. सगळ्यांनी पाठ करा. ह्याच्यावर प्रश्न जर आला ना, आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. एक तरी मार्क आला, लक्षात ठेवा. इथं मार्क गेला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. एक मार्काची कॉम्पिटिशन असते. जे विचारा त्याला, ज्याचं जे 0 पॉईंट आणि पॉईंट होऊन गेले ना रिझल्ट, त्याला विचारा 1 मार्काचं महत्व काय असतं. अरे पॉईंटचं महत्व असतं, एक तर लांब राहायला, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आणि पाठ करायचं. आता अविभाव समास सांगतो तुम्हाला. ज्या समासातील पहिले पद काय असतं बघा. पहिले पद, ज्या समासातील पहिले पद लिहून घ्या, पाठ करा. ज्या समासातील पहिले पद आता इकडे बघा. आ, यथा, प्रति, हो का, हे पाठ करा. प्रति, दर, बे, बघा, हर, बे, शीस, बघा, गैर, बिन, बघा, हे असतं ना, ह्याला म्हणायचं अविभाव समास. बस हे लक्षात ठेवा. हे पहिलं पद असं फिक्स असतं बघा. ह्या तिघांना म्हणायचं संस्कृत उपसर्ग, संस्कृत उपसर्ग असतात, हे लक्षात. संस्कृत उपसर्ग असतात म्हणजे बघा, यथा म्हणजे प्रमाणे बाळांनो. म्हणजे ह्याचा अर्थ काय? प्रमाणे. यथा म्हणजे प्रमाणे. मग ह्याचा अर्थ काय? शक्ती प्रमाणे असा त्याचा अर्थ असतो. बघा, यथा म्हणजे काय? आजन्म, बघा इकडे पहिलं पद बघा, आजन्म. आमरण, यथाशक्ती, यथाशक्ती म्हणजे ह्याचा अर्थ काय? शक्तीप्रमाणे. ह्याचं उत्तर आहे अविभाव समास. सॉरी. कळलं बाळांनो? अविभाव समास म्हणजे काय, कळलं का? पहिलं पद हे असतं, फिक्स असतं. हे दुसरं पदच नसतं दुसरं. म्हणजे पहिलं आ असतं, येतं. आता प्रति म्हणजे काय? प्रतिदिन, प्रति शेकडा, प्रति वर्ष असं. दर, दररोज, दर साल, दर शेकडा असतं का नाही? हर माल, हर वक्त असे शब्द. बेशिस्त, बेधडक, बेरोजगार, बेकायदा असे. गैर म्हणजे काय? गैरशिस्त, गैरलागू, गैरहजर हे शब्द. बिंदास, बिनडोक म्हणता का नाही? बिनपगारी, फुलाधिकारी हे सगळे शब्द आहेत. हे कोण आहे सर? उपसर्ग आहेत. हे पहिले पद असतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या समासातील पहिलं पद फिक्स असतं, मान्य आहे, प्रधान असतं, त्याला अविभाव समास. पण ते ओळखायचं कसं? त्यासाठी ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. ज्या समासातील पहिलं तुम्हाला आ दिसलं, यथा दिसलं, प्रति दिसलं, दर दिसलं, हर आहे, बे असेल, गैर असेल आणि बिन असेल, त्याला कुठला समास म्हणतात बघा? नो अविभाव समास असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजते का पॉइंट? यस. लक्षात येते का? का मला समजते? समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. प्रश्न कुठलाही कसा आपण विचारू शकतात, बरोबर. अशा ग्रामर मध्ये का तेव्हा तुम्हाला 20-25 टॉपिक दिलेले आहेत, पण त्याच्यातला आयोग कोणतं जास्त विचारतो त्याच्यावर आपण फोकस केलेलं, लक्षात ठेवा, बरोबर का? सगळंच करत बसायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता हा बघा, हा प्रश्न मी ट्रिक सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा. सांगा ह्याचं उत्तर काय येईल? बाजूला सर तुम्ही सांगा, ह्याचं उत्तर काय येईल? तुम्ही सांगायचं मला व्यवस्थित. बघा, ज्या समासामध्ये द्वितीय पद प्रधान असते, आठवते का? आता प्रधानचा अर्थ काय बाळांनो? प्रधान म्हणजे प्रमुख, महत्वाचे, हा शब्द लक्षात ठेवा. मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला, पहिल्या स्लाइडला सांगितले. ज्या समासामध्ये द्वितीय म्हणजे दुसरे पद आठवते का? दुसरे पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात? सांगा आता तुम्ही उत्तर. द्वंद्व समास, कर्मधारय का तत्पुरुष का यापैकी वेगवेगळे उत्तर आहे? याचं उत्तर आहे तत्पुरुष समास, लक्षात ठेवायचं. तत्पुरुष म्हणजे काय? दुसरे पद महत्वाचे मी लिहून दिलेले आहे. दुसरे पद प्रधान, हे लक्षात ठेवा. प्रधान म्हणजे महत्वाचं बाळांनो. द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे महत्वाचे असतात. दोन्ही पदे लक्षात ठेवायचं. दोन्ही पदे महत्वाचे असतात. दोन्ही पदे प्रधान, हे लक्षात ठेवा. उद्या आता विचारेल तुम्हाला, ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाचे असतात त्याला कुठला समास म्हणतात? द्वंद्व समास. ज्या समासातील पहिले पद प्रधान असतं त्याला काय म्हणायचं? अविभाव समास. ज्या समासातील दुसरे पद असतं त्याला तत्पुरुष समास म्हणायचं. क्लिअर? व्यवस्थित समजते का? समजून घ्या. प्रश्न कसे टॅकल करायचे हे कळलं पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सोडवता आलं पाहिजे. म्हणजे बाकीचा हे जो वेळ आहे तुमचा वाचलेला, ते पुढल्या तुमच्या दुसऱ्या सब्जेक्टसाठी आपल्याला हा कामाचा किंवा उपयोगाला येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? यस. चला, कळते का? यस.
चला पुढला क्वेश्चन बघा. हा आता बघा हा प्रश्न. आता हे झालं तुमचा IPPS चा. आता असे प्रश्न असतात तुम्हाला, म्हणजे वाक्याचं रिअरेंजमेंट म्हणतात त्याला. वाक्याचं मागे पुढे करून एखादा शब्द किंवा एखादा शब्द चुकीचा दिला जातो, शुद्ध अशुद्ध शब्द असाही प्रश्न असतो. पण आपल्याला कळत नाही की हा प्रश्न कसा विचारला. त्यासाठी तुम्हाला थोडं क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तो प्रश्न बघा किती छान आता हा प्रश्न. सांगा आता काय येईल आता सांगा. बघा वाक्यातील चूक ओळखा असं मला बघा ना. वाक्यातील अन्नधान्यामधील पौष्टिकपणा कमी झाल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती ओके लक्षात कमी झाली असून अनेक रोग निर्माण होत आहेत असं त्यानं म्हटलेलं आहे. ह्या वाक्यामध्ये थोडं आता काय करायचं सांगतो, असे प्रश्न सोडवतो व्यवस्थित आहे का, घाबरायचं नाही. आता असा प्रश्न आला ना, आधी काय करायचं, काय डोक्यात नाही घ्यायचं, हळूहळू वाक्य वाचायचं. आणि वाक्य वाचत असताना तुम्हाला कुठतरी असा एखादा शब्द सापडतो की तो शब्द थोडा वेगळा वाटतो, ऑड वाटतो तुम्हाला, म्हणजे चुकीचा वेगळा शब्द तिथं टाकलेला असतो. हा शब्द लक्षात ठेवा. कसं ओळखायचं बघा आता. इकडे बघा आता, अन्नधान्यामधील काय अडचण आहे का बघा, अन्नधान्यामधील इथपर्यंत काय अडचण आहे का नाही, पौष्टिकपणा काय अडचण नाही, म्हणजे ये हा कटला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. कमी झाल्यामुळे आपली आधी बी अडचण नाही, बी काही अडचण नाही. इकडे बघा, रोग प्रतिकारकता शक्ती. आता रोग प्रतिकार शक्ती असते का, रोग प्रतिकारकता असते रे, तुम्ही सांगा बरं, शब्द कधी ऐकला का. बरं ठीक आहे, हे नाही कळलं, आता पुढे जावा. कमी झाली असून काय अडचण नाही, अनेक रोग निर्माण होत आहेत. बरोबर आहे, म्हणजे ई एरर आहे का बघा, मला सांगा डी मध्ये एरर आहे का नाही. ह्याचं उत्तर काय बघा, नो. ह्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा, रोग प्रतिकारक शक्ती म्हणायला पाहिजे, तर ता हा शब्द चुकीचा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ह्याचं उत्तर आहे 3 नंबर, लक्षात ठेवायचं. कळलं मी काय केलं, लॉजिक लक्षात आलं का, मी काय करतो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला वाक्य वाचताना हळूहळू वाक्य वाचायचं, आणि जिथं तुम्हाला वाचत असताना थोडं वेगळं वाटलं ना, उच्चारताना किंवा एखादा शब्द वेगळा आला, हे लक्षात ठेवायचं, तिथं थोडं पॉज करायचं. बरं ठीक आहे सर, तिथं कम्प्युटर झालं तर थोडं पुढे वाक्य वाचा अजून. मग पुढे जर काही गडबड नसेल तर 100% ज्या ठिकाणी तुम्ही थांबलात ना, जिथं तुम्हाला वाटते ना गडबड आहे, 100% त्याच ठिकाणी गडबड असू शकते, हे लक्षात ठेवायचं. मी हे ट्रिक सांगतो, हिंट सांगतो तुम्हाला, ही की प्रश्न असे कसे सोडवायचे हे लक्षात घ्या. बरं बऱ्याच जणांना कळत नाही हे प्रश्न कसे सोडवायचे, म्हणून हा पॉईंट सांगतो की तुम्हाला याचं उत्तर काय आलं बघा, नो. मग ह्याचं उत्तर काय माहिती आहे का, चूक शोधा म्हणलेलं आहे. अन्नधान्यामधील पौष्टिकपणा कमी झाल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती असं म्हणावं लागतं, रोग प्रतिकार शक्ती एवढंच ना. मग मला सांगा आता इथं ता कशाची गरज आहे, रोग प्रतिकारता असं असतं का, नाही. म्हणजे हा तो बिनकामाचा आहे, चुकीचा आहे. मग हा कुठं आहे बघा, नो, सी मध्ये आहे. म्हणून उत्तर आहे, ह्याचं उत्तर कळलं का, उत्तर काय आलं, सी नंबर. कळलं, समजते का, हे ट्रिक्स लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हे आपल्याला कळत नाही, हे आपण कन्फ्यूज होतो की नेमकं प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं, हेच कळत नाही मुलांना. लक्षात ठेवा, नॉलेज हुशार असतात, पण आपल्याला त्या परीक्षेमध्ये मार्क किंवा तिथं हुशारपणा कोणी विचारत नाही आपल्याला. तिथे 1 तासामध्ये तुमचा जो टायमिंग असेल त्या टायमिंग मध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी माझं वाक्य, अभ्यास सगळेच करतात पण सगळे सिलेक्शन होतात का, नाही. का, काहीतरी कुठतरी चुकतं, हे लक्षात ठेवायचं. अभ्यासाची मेथड वेगळी असते, हे लक्षात घ्या. येस, समजते का. चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण. सांगा, हेच वाक्य असं करून विचारलेलं आहे, तुम्ही सांगायचं आता छानपैकी. मी थोडं पाणी पितो, तुम्ही वाचा, सांगा आता, लक्षात ठेवा. त्याचं उत्तर काय येईल, सांगा उत्तर काय येईल. लक्षात ठेवा, आलं का लक्षात. चला लक्ष द्या, काय येईल उत्तर सांगा तुम्ही. वाक्यातील चूक शोधा, असे प्रश्न असतात तुम्हाला. वाक्याची रचना रिअरेंजमेंट करा. वाक्यामध्ये वाक्य पुढचं करतात, क्रियापद अगोदर कर्म मध्ये देतात, करता शेवटी देतात. एक प्रकारचा प्रश्न असतो, किंवा दुसरा प्रश्न असा पण असू शकतो. लक्षात ठेवा. कळते का, मला कळते आपण काय शिकतोय ते समजलं पाहिजे, गोष्टी क्लिअर लक्षात आलं पाहिजे. ह्याचं उत्तर काय आलं बाबा, ह्याचा प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी काय सांगतो तुम्हाला. येस, चला मला सांगा वाक्यातील चूक शोधायची. आता बघूया वाक्य कसं सांगायचं, मी सांगितलं ना, हळूहळू वाचायचं, स्टेप बाय स्टेप जायचं पुढे. बघा, हवामान विभागाने काय अडचण आहे का, दिलेल्या माहितीनुसार काय अडचण आहे का, नाही. म्हणजे हे उत्तर नसू शकतं. चला, मोसमी पावसाची, बरोबर लक्षात, पावसाची माघार. आता बघा, मोसमी पावसाची काय अडचण आहे, मोसमी पावसाची माघार वेगाने सुरू झालेली आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर लक्षात ठेवा. मोसमी पावसाची
सांगा आता, मोसमी पावसाची काय अडचण नाही, माघार वेगाने सुरू झालेली आहे. मला सांगा कुठे गडबड वाटली का तुम्हाला? इथं गडबड नाही. मोसमी, बघा मोसमी, लक्षात आलं का? मोसमी पावसाची काय गडबड आहे का? नाही. माघार वेगाने सुरू झालेले आहे. काही यस म्हणजे इथं बी पण मध्ये चूक नाही, डी पण नाही, सी पण नाही, होतं का? नो एरर. मला सांगा प्रत्येक वेळेस वाक्यामध्ये चुकच असं असतं गरजेचं आहे का? नाही. आयोग मुद्दा म्हणून तुमचं माइंड सेट ओळखता हे करतं बरं का, लक्षात ठेवा. ट्रॅक म्हणजे पाक तुम्हाला टाकतं, जाळ्यामध्ये टाकतं, लक्षात ठेवायचं. ते ट्रॅप आपल्याला ओळखता आला पाहिजे. नेमका हा प्रश्न कसा टाकलेला आहे, कसा प्रश्न विचारलेला आहे, ह्याचा तुम्हाला लक्षात आला पाहिजे, अंदाज आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता कोणी म्हणत असेल तर मोसमी हा शब्द, बघा मोसमी हा शब्द बरोबर आहे, काय अडचण नाही. मोसमी हा शब्द पावसाची काय अडचण नाही. कोणाला वाटत असेल इथे चूक असू शकतं. बरं, मोसमी हा शब्द बघा, मौ आहे का मोसमी असतं? सांगा शब्द आता. मोसम, मोसमी दिलेला आहे तिथं का मोसमी आहे? मोसमी नाही, मौ असतं ना, लक्षात ठेवायचं. मोसमी हा शब्द लक्षात ठेवा. कळलं ह्याचं उत्तर? यस. का मोसमी असतं? मोसमी बघा ते शब्द, बघा शब्द आला का लक्षात? ह्याचं मला उत्तर सांगायचं तुम्ही. यस. चला पुढला क्वेश्चन बघा. सांगा आता. आता इथं तुम्ही सांगायचं, आता मी सांगणार नाही. मोसमी हा शब्द तर तुम्हाला तुम्ही सांगायचं कमेंट्स मध्ये. आता उत्तर तुम्ही सांगा, ह्याचं उत्तर काय येऊ शकतं? चला बोला. चला आलं लक्षात? उत्तर काय आलं? काय येऊ शकतं समजलं का? हा प्रश्न कसा विचारले बघा. हा आता हा खरा IBPS चा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आयोग असलं विचारता IBPS असेल, लक्षात ठेवा. समजते की प्रश्न कसे असतात बघा. तुम्हाला ग्रामर पण असतं बघा ना, असं नाही. कमी प्रश्न असतात तुम्हाला, पण ह्याच्यावर प्रश्न असतो बरं. त्यासाठी तुम्हाला ग्रामरचं थोडं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. येस. चला माहिती उत्तर काय येईल? निसर्ग चक्री. आता मी काय सांगितलं तुम्हाला बघा, निसर्ग लक्षात ठेवा. आता एक हळूहळू काय वाचायचा. निसर्ग काय अडचण नाही, चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या काय अडचण नाही, सुपारीच्या बागा आणि बागायतदार यांना किंवा यांनी संजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांना संजीवनी. आता मला सांगा, संजीवनी हा शब्द असा असतो का रे? बघा बरं इथं नवसंजीवनी शब्द असा असतो बघा. संजीवनी हा शब्द असा पाहिजे, असा पाहिजे, असा पाहिजे. इथं न हा छोटा नाही, नळाचा पाहिजे. इथं काय दिलं त्यानं? बाणाचा दिला बघा, लक्षात ठेवा. इथं सी मध्ये चूक आहे बरं का, सी मध्ये, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं बरं का. आता हे बारीक असं नजर पाहिजे. मी म्हणलो ना, मेन शब्द दिले ना, ते वाक्यातला शब्द बघा, शब्द करा. मग ते पहिले ओकार देतात, कधी दुसरं ओकार देतात, पहिले वेळांटी किंवा दुसरे वेळांटी देतात, हे लक्षात ठेवा. नच्या जागी तो छोटा न किंवा मोठा न वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. नाही कळलं? आता मला सांगा, नाही कळलं मास्तर? आता मी म्हणलं तुम्हाला पाणी हा शब्द असं लिहितात का? पाणी का? तुम्ही सांगा. पाणी हा शब्द असं लिहिणार, तुम्ही सांगा. मग मला सांगा, हे दोन्ही बरोबर आहे, पण खरा शब्द आहे ना पाणी. हा पहिला बघा, हे नळ कोणता, हा नळ कोणता, हे कळलं पाहिजे. वाक्याचा थोडा शब्द अशुद्ध होतो बघा, बाकी काय. प्रश्न समजला का तुम्हाला? लिहिताना लिहू शकता तुम्ही, पण जेव्हा तुमचं प्रश्न 1 मार्काने जातो, लक्षात ठेवा. मग तिथं मार्क गेला ना, जर 1 मार्क गेला आहे तर अर्थ काय, आपण स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बारीक तुमचं नजर पाहिजे क्वेश्चनवर, हे लक्षात ठेवा. प्रश्न मराठीचे सोडवत असताना कन्सेप्ट तर माहित पाहिजे, पण प्रश्न सोडवताना सुद्धा थोडं नजर अंदाज म्हणतो ना आपण, करता कामा नये, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न तुम्हाला टॅकल करता आलाच पाहिजे. येस. चला आता बघा हा प्रश्न. आता हा कुठला प्रश्न आहे बाळांनो? हा काळाचा प्रश्न आहे बाळांनो, काळाचा. काळ आपण ह्याला म्हणतो ना टेन्स, हे लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये आपण ह्याला टेन्स म्हणतो. आता टेन्सचे किती असतात प्रकार आहेत तुम्हाला? वर्तमान काळ लक्षात ठेवा. दुसरं कोणतं आहे? भूतकाळ. आणि तिसरं आहे तुमचा भविष्यकाळ, हे लक्षात ठेवा. भविष्यकाळ. येस. हा मग मला सांगा आता, कोल्हा निघून जाईल हा शब्द विचारलेला आहे तुम्हाला, तर हा कुठला काळ असतात? सिंपल एकदम, लक्षात ठेवा. वर्तमान काळ येईल का? नाही. भूतकाळ येईल का? नाही. आता बघा, रीती भविष्यकाळ येईल का? नाही, लक्षात ठेवा. त्याचं उत्तर काय? भविष्यकाळ निघून जाईल हा शब्द बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. हा शब्द कसा जाईल? निघून जाईल. मग हे प्रश्न तुमचा कशाचा आहे? हा भविष्यकाळाचा प्रश्न आहे. काळ, हे लक्षात ठेवा. काळावरची सुद्धा एकदम ट्रिक सोपी आहे, लक्षात ठेवा बरं का. काळाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. वर्तमान काळ असतो, भूतकाळ असतो, भविष्यकाळ. वर्तमान काळाचे पुन्हा 4 प्रकार पडतात. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती, बरं चालू, बघा अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान, त्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर?
लक्षात येते का? रीती वर्तमान काळ हे म्हणजे उत्तर काय येईल? जाईल हा सेन्स आला ना, लक्षात ठेवायचं. आता सोपं सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. आता इकडे बघा, हे ट्रिक्स लक्षात ठेवा. इथे वर्तमान काळामध्ये कसं वाटायचं, जर वाक्यामध्ये क्रिया शेवटी तो, ती, ते किंवा तात आलं किंवा आहे, नाही, नको आलं, आहे, नाही असे शब्द लक्षात ठेवा. नको, हवे, पाहिजे असे शब्द आले ना, ह्याला म्हणायचं वर्तमान काळ. लक्षात ठेवा. भूतकाळामध्ये काय असतं? ला, ली, ले, ल्या, लो हे असं असतं. किंवा हे नसेल तर होता, होती, होते असं येतं. किंवा हे नसेल तर होता, होती, होते, नव्हता, नव्हती, नव्हते असं असतं बरं. हे लक्षात ठेवा. भविष्य काळामध्ये काय कर, लक्षात ठेवा. हे पाठ करा, हे पाठ करा. इला ट्रिक सांगतो मी तुम्हाला. परीक्षेच्या जवळ एकदम आपल्याला प्रश्न एकदम कमी वेळामध्ये 2-3 तासामध्ये पूर्ण मराठीचं डिव्हिजन मारण्यासाठी हे ट्रिक्स कामाला येतात. हे लक्षात ठेवा. सगळं अख्खं वाचत बसणार आहे का तुम्ही? नाही. तुम्हाला कळलं पाहिजे आपल्याला नेमकं प्रश्न सोडवताना, म्हणजे टॉपिक रिव्हिजन करताना नेमकं कशावर रिव्हिजन केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तेव्हा आपला वेळ वाचतो, तेव्हा इफेक्टिव्ह आपलं रिव्हिजन होते आणि आपला रिझल्ट चांगला येतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रश्न चुकत नाही बाळांनो, बाकी काही नाही. लक्षात ठेवा. इल किंवा एन किंवा एल किंवा एन किंवा उ हो का, हे लक्षात ठेवायचं. त्याला कुठला काळ असतो हे लक्षात ठेवा. साधा भविष्य काळाचा असतो. रीती म्हणजे काय असतं? त प्लस असतो, असते किंवा असतात. त प्लस असतात असे तुम्हाला हे कंजंक्शन, हे कोण असेल क्रियापद आहे हे लक्षात ठेवायचं. त प्लस असतो, असते, असतात. लक्षात ठेवा. क्लिअर? लक्षात आला? चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण. बघा, खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा. आता चालू हा शब्द लक्षात ठेवा, परीक्षेला नसतो. आता इथं हा शब्द अपूर्ण, हा शब्द टाका. अपूर्ण पेपरला येतं बरं का. अपूर्ण चालू बी आहे, पण आता पेपर लाईव्ह काय करतं माहिती आहे का आपल्याला? साधे साधे प्रश्न शब्द विचारत नाही, ते शब्द थोडा कन्फ्युज करणे. अपूर्ण म्हणजे हा कळला पाहिजे. अपूर्ण म्हणजेच चालू काळ हे लक्षात ठेवा. अपूर्ण वेगळा नाही. येस, चला लिहा. काय लिहायचं उत्तर सांगा तुम्ही. काय लिहायचं उत्तर? चला आलं का उत्तर? हा, चालू वर्तमान काळ म्हणजे सांगतो. ट्रिक्स लिहून ठेवा आता. त्याने अभ्यास केला, हा साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. मग या साध्या भूतकाळाचं वाक्य काय करायचं आपल्याला? चालू वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण म्हणजे त प्लस आहे का बघा कुठं? त प्लस आहे, आहेत आणि आहोत असं कुठं आहे का चेक करा. कोण्या ऑप्शन मध्ये आहे का बघा. आता क्रियापदाच्या मूळ धातूला त लागतं. त इथे धातू प्लस बरं का. धातू प्लस त म्हणजे मूळ धातूला. त्याने अभ्यास करावा नाही. तो अभ्यास करतो साधा वर्तमान काळ. त्याने अभ्यास करीत असतो रीती वर्तमान काळ. त प्लस आहे का नाही बघा. म्हणजे उत्तर आहे 1 नंबर. 1 नंबर हे लक्षात ठेवा. तो अभ्यास करीत, हे ट्रिक्स लक्षात ठेवा. हे अपूर्ण वर्तमान काळाचे आहे. लक्षात ठेवा ट्रिक्स. हे पाठ करा बरं का. हे बघा लक्ष. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण म्हणजे चालू हा शब्द लक्षात ठेवा. अपूर्णचा अर्थ काय असतो? चालू काळ असतो. हे लक्षात ठेवा. कळते का? मलाच कळते हे. लक्षात आलं पाहिजे गोष्टी. लिहा, व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहा. त्याने अभ्यास केला हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला आणि त्याने विचारले तुम्हाला दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. काय द्यायचं उत्तर? तो अभ्यास करीत आहे हे आलेलं आहे. पुढे घेऊया प्रश्न तुम्ही सोडवायचा. चला लक्षात आलं का? काय द्यायचं उत्तर सांगा. मी पुस्तक वाचत असे हा काळ कोणत्या वाक्याचा? काळ म्हणलं ना बाळांनो. आता काळाचे प्रकार असतात बघा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ. ह्याच्यामध्ये ट्रिक्स आहे, लक्षात ठेवायचं. एकदम सोपं असतं. जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच काळ असेल, एकच क्रियापद असेल त्याला साधा काळ म्हणतात. मग साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्य काळ असतो. हे लक्षात ठेवायचं. मग मला सांगा आता त प्लस असे आता हा कुठला तुमचा रीती भूतकाळाचं वाक्य बरं का. रीती भूतकाळाचं वाक्य, रीती भूतकाळ. तर तुम्हाला विचारते ह्या वाक्याचा काळ ओळखा असा प्रश्न आहे.
मी पुस्तक वाचत असते असे ह्या वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ आहे का? नाही. बघूया आपण. रीती वर्तमान काळ आहे का? नाही. साधा भूतकाळ आहे का? पूर्ण भूतकाळ? ह्याचं उत्तर आहे रीती भूतकाळ आहे. रीती भूतकाळ. त प्लस असे हा प्रश्न लक्षात. म्हणजे तो बघा आता, आई नदी काठी तळ्याकाठी बसत असे हा प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा, बसत असे. क्लिअर? समजते का? कमाल समजते. ह्या गोष्टी क्लिअर होतात का? व्यवस्थित सगळं लक्षात घ्या. प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. प्रश्न आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे तरच फायदा आहे, हे लक्षात ठेवा. सांगा, याचं उत्तर काय येईल सांगा. चला, काय लिहायचं उत्तर सांगा बरं. माझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत असं म्हणणं आहे. उन्हून आलं. आता हा प्रश्न आहे विभक्तीचा ओळखा. विभक्ती. आता एकूण विभक्त किती आहेत? 8. हे लक्षात ठेवायचं. एकूण 8 आहेत. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. एकूण विभक्त किती आहेत? 8. संस्कृतमध्ये किती आहेत? 7. हे लक्षात ठेवायचं. उन्हून लागलं ना. उन्हून. आता बघा, तृतीया म्हणजे काय असतं लक्षात? नेशी असतं. एशी. निही एशी. हे लक्षात ठेवायचं. निही एशी. आता हे दोघी राहिले लक्षात ठेवायचं. द्वितीय म्हणजे काय? सलाते सलानाते. सलानाते. हे लक्षात ठेवायचं. पंचमी म्हणजे उन्हून. आणि चतुर्थी म्हणजे सलानाते. सलानाते. चला, म्हणजे उत्तर काय बाळांनो? माझ्याहून श्रेष्ठ या माणसे जगात आहेत. उत्तर काय? पंचमी असं त्याचं उत्तर आहे. उन्हून आलं. ह्याचा कारकात काय असं विचारतो मला. पंचमीचा कारकात काय? अपादान. अपादान आहे, हे लक्षात ठेवा. पंचमीचा कारकात कोणता आहे? अपादान आहे. अपादान. हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? यस. लिहा, लिहून घ्या. मी लिहिलेलं ते लिहा, व्यवस्थित लिहा. ह्याचा कारकात पण लिहून ठेवा. ह्याचा कारकात काय? करण आहे. करण. ह्याचा कारकात काय? कर्म. हे लक्षात ठेवा. ह्याचा कारकात आहे पंचमी. पंचमी. अपादान. अपादानचा अर्थ काय माहिती आहे का? दुरावा. आणि सलानाते काय? चतुर्थी संप्रदान आहे. संप्रदान. येस, लिहून ठेवा. हे करण आहे, लक्षात ठेवा. हे लिहून ठेवायचं बाजूला. हे ट्रिक्स आहेत, महत्वाच्या कामाला येतील, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न कसाही जरी फिरवला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. चला लिहा, व्यवस्थित लिहा. चला, लिहिलं का? पंचमी. पंचमीचं काय तर लक्षात आलं का? पंचमी म्हणले की ओनहून हा प्रत्यय लक्षात ठेवा. आणि त्याचं लक्षात ठेवायचं कारकात कोणता आहे? अपादान. चला, लिहिलं. जाऊ पुढे क्वेश्चन लिहून घ्या बरं का. हे करण करण म्हणजे साधन असतं, काय असतं? पुढला क्वेश्चन सांगा. राजाने प्रधानास बोलाविले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. राजाने प्रधानास. चला, काय लिहायचं उत्तर सांगायचं. उत्तर काय येईल? क्लिअर? काय येईल आहे सांगता येईल का? राजाने प्रधानास बोलले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. आता नीट आहे का? बघा, आता सांगतो तुम्हाला. कर्माची विभक्ती म्हणजे आता एखादी कळलं पाहिजे. कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे. हा कर्ता वाक्यातला राजा. बोलवणारा कोण आहे? राजा. कुणाला बोलवलं? प्रधानास. कर्म आहे आणि कर्माला सलानाते प्रत्यय लागलेला आहे. आणि जर वाक्यामध्ये नियम काय? आता सलानातेचे 2 प्रत्यय असतात. सांगतो आता. सलानाते हे सलाते सलानाते. सलानाते. आता हे दोन्ही प्रकारचे असतात, सलाते सलानाते. द्वितीय कधी आणि चतुर्थी कधी, हा पॉईंट लक्षात ठेवा सगळ्यांनी. चतुर्थी जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच कर्म असेल
आणि त्या कर्माला सला नाते असेल तेव्हा त्याची विभक्ती चतुर्थी मानली जाते. आणि दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचं, जर वाक्यामध्ये दोन कर्म आहे, दोन कर्म किंवा चतुर्थी किंवा कर्मच नसेल, कर्म नसेल नसेल चला मला सांगा ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? राजा. कर्म आहे का? कोणाला बोलवलं? प्रधान. असं एकच कर्म आहे म्हणून ह्याची उत्तर आहे द्वितीया. चतुर्थी नाही. चतुर्थी कधी असतं बाळांनो? जर वाक्यामध्ये कर्म नसेल आणि सला नाते असेल तेव्हा चतुर्थी, किंवा जर वाक्यामध्ये दान किंवा संप्रदानाचा उल्लेख होत असेल तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते? अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी मानली जाते. हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? क्लिअर होते का? चला लक्षात आलं का? या पुढला क्वेश्चन सांगायचा. एकदम सोपा प्रश्न विचारलाय तुम्हाला, काहीच अवघड नाही. ह्या प्रश्नामध्ये काहीच विषय नाही बाळांनो, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कन्सेप्च्युअलच वगैरे असणं माहीत असणं गरजेचं आहे. कोणीतरी तरी काहीतरी सांगतं हे लक्षात ठेवा. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला एकदा शिकायचं पण व्यवस्थित शिकायचं. काय लिहायचं होतं सांगा? चला बघा, पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचा प्रत्यय ओळखा. संबोधनच्या विभक्तीचा एकच प्रत्यय, एक वचनामध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो आहे. हा कोणाचा आहे बघा? ताचीचे षष्टीचा आहे. लक्षात ठेवा, षष्टी. हा कोण आहे? त सप्तमी. आणि हा उन्हून आहे ना, लक्षात ठेवायचं, पंचमी. आणि नो संबोधन हा शब्द, संबोधन हा विभक्ती नो साठी वापरला जातो. हे लक्षात ठेवायचं. संबोधन म्हणजे काय नो? हाक मारणे, हाक मारणे. हे लक्षात ठेवा. चला लिहिला. चला पुढला क्वेश्चन बघा. बघा आता, पोपळ पेरू खातो या वाक्यातील कर्म हे कोणत्या विभक्तीत आहे? सांगा आता. आता ह्याच्यात कर्ता आणि कर्म माहिती पाहिजे. सांगितलं की तुम्हाला कर्ता कसा शोधायचा. आपलं बेसिकचं लेक्चर आहे, लक्षात ठेवा. जे नवीन विद्यार्थी आहे त्याला काय कन्फ्युज होत असेल त्यांनी काय करायचं, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या चॅनलवरती आपलं लक्षात ठेवा. भरपूर असे लेक्चर आहेत मराठीचे, शॉर्ट शॉर्ट नोट्स आहेत. लक्षात ठेवा, 15-15, 20-20 मिनिटाचे लेक्चर आहेत. त्याच्यामध्ये मी सगळं घेतलेलं आहे. कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं, समास कसा ओळखायचा, प्रयोग कसा ओळखायचा, मी हे ट्रिक्स मध्ये त्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. क्लिअर? चला वाक्यातला कर्ता कोण आहे? पेरू हा कर्ता आहे. खाणारा कोण? पेरू. खालील काय? कर्म. हे कर्म कोण आहे? हे लक्षात ठेवायचं. कर्म हा पेरू आहे. मग आता मला सांगा, मग हा कर्म हे आता काय सांगा? पेरूला मूळ शब्द काय लागले का? मूळ शब्द आहे म्हणजे हा प्रथमेत आहे. प्रथमा म्हणजे उत्तर काय? प्रथमेत असतो. प्रथमे. पेरू हा मूळ शब्द आहे बाळांनो. मी म्हणलं पेरूचा असं म्हणलं असतं तर हा षष्टी झाला असता. हे लक्षात ठेवायचं. मग आपलं काय पाहिजे होतं? पेरूला पेरू पाहिजे. हे लक्षात ठेवा. याची विभक्ती कोणती आहे? प्रथमा. प्रथमा म्हणजे काय? लक्षात ठेवा. कुठल्या जरी दिलेल्या शब्दाला जरी कुठलाच विभक्ती प्रत्यय नसेल तेव्हा त्याची विभक्ती प्रथमा मानली जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. येस, कळते का लॉजिक? समजला पॉईंट? लक्षात आलं का? पॉईंट लक्षात ठेवायचं. पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न कसा टॅकल करायचा, प्रश्न कसं विचारलं जातं हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. ते कळलं तर लगेच लक्षात येतं तुमच्या. ओके चला या दुसरा प्रश्न बघा. बघा आता हा पुढला संधीचा प्रश्न आहे. संधीचा सांगा. संधी, संधीचा अर्थ काय? समजलं का? संधीचा अर्थ काय? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. लक्षात ठेवा. ह्या संधीचे पुन्हा 3 प्रकार असतात. संधी, संधीचा अर्थ काय बाळांनो? संधी म्हणजे जोडणे किंवा जोड शब्द. जोडण्यामध्ये काय? वर्ण अधिक वर्ण हे जोडले जातात. लक्षात ठेवा. वर्ण अधिक वर्ण जोडले जातात. लक्षात ठेवा. मग आता बघा संधी शब्द बघा. तेज हा निधी म्हणजे काय? तेजनिधी येईल का? तेजोनिधी येईल. तेजनिधी का तेजोनिधी का तेज संधी असं नाही. तेजनिधी येईल. लक्षात ठेवा. तेज हा अधिक निधी. लक्षात ठेवा. तेजनिधी
हे लक्षात ठेवा. कुठली संधी आहे? विसर्ग संधी आहे बरं का, विसर्ग संधी आहे, हे लक्षात ठेवायचं. मग या संधीचे 3 प्रकार आहे. पहिला आहे स्वर संधी, आठवते का? नंबर दुसरे आहे व्यंजन संधी, तिसरे आहे तुमची विसर्ग संधी. विसर्ग स्वर संधी म्हणजे स्वर अधिक स्वर असतो. व्यंजन मध्ये व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन, हे लक्षात ठेवा, असं असतं. विसर्ग म्हणजे काय? विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन. चला, हा संधीचे प्रकार आहे बरं का, 3 लक्षात ठेवा. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. वाङ्मय हा शब्द, या शब्दाची संधी शोधा किंवा सोडवा, असा प्रश्न विचारला आहे. वाङ्मय या शब्दातील संधी सोडवा असं देतात. सांगा आता त्याचं काय येईल? प्रश्न सांगा, काय येईल याचं उत्तर? तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा, हे संधी कुठला प्रकार आहे? संधीचा कुठला प्रकार आहे? चला, काय याचं उत्तर आलं का? सांगू शकता का याचं उत्तर काय येईल? अरे बोला ना बाबा, याचं उत्तर काय येईल? वाङ्मय, वांग अधिक मय का वाक अधिक मय का वाक अधिक अमय का वांग अधिक मय? सांगा. चला, येईल का उत्तर? चला, ह्याचं उत्तर सोपं आहे. हे तुमची लक्षात येतात. ही व्यंजन संधी आहे, व्यंजन संधी लक्षात द्या. आता ह्याचा विग्रह कसा येतो बघा. वाक अधिक मय येतो. मय म्हणजे वाङ्मय असतं बरं का, हे वाङ्मय. फक्त लिहिताना असं लिहायचं आणि उच्चारताना असं उच्चारायचं, लक्षात ठेवा. ह्याचं काय? वाक अधिक मय येईल का? अन्मय, अन्मयचा संबंध नाही. वाङ्मयचा तो तर वाक अधिक मय, ह्याचं उत्तर आहे 2 नंबर, लक्षात ठेवायचं. वांग अधिक चा पाय मुला जातो, ग येत नाही बरं का. वांग नाही, वांग नाही, वाक अधिक मय. क्लिअर? लक्षात आलं का? चला, आणि लुंड ह्या व्यंजन संधी आहे बरं का, व्यंजन संधी, वाक अधिक मय. दिक अधिक मूड यांचा संधी विग्रह ओळखा. दिक अधिक मूड. सांगा, ह्याचं उत्तर काय येईल? कशा त्याला येईल सांगा, हे प्रश्न उत्तर काय येईल? काय त्याचं उत्तर सांगा. संधीचा प्रकार सांगा. संधीचा प्रकार कुठले येऊ शकते संधी? ही महत्वाचा प्रश्न आहे. संधीचा प्रश्न सांगा. दिक अधिक मूळ हा शब्द लक्षात ठेवा. आता हा शब्द मूळचा शब्द असा आहे बघा ना, लक्षात ठेवायचा. प्रश्न असा तुमचा बघा, असा शब्द आहे बरं का. आता इथं लिहिताना असं लिहायला पाहिजे होतं, पण दिलं नाही ते, लक्षात ठेवा. ह्याचा संधी कुठला आहे लक्षात ठेवायचा. त्याचं उत्तर आहे असं लिहा, दिक मूढ, हे लक्षात ठेवायचं. ह्याचं उत्तर संधी ही आहे, हे लक्षात ठेवा.   हा, लक्षात ठेवा. दिक असं मूढ हा शब्द आहे. समजला का शब्द?
यस, म्हणजे प्रश्न एकदम सोपा बनवणं, पण फक्त तुम्हाला प्रश्न बघा संधीतला असेल, समास असेल, प्रयोग असेल, शब्दसंधी असतील, हे लक्षात ठेवायचं. हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. यस, चला आता बघा सर्वनाम ओळखा. हा प्रश्न एकदम तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच. आता हे शब्दांच्या जाती असा विचार प्रश्न विचारलेला बघा. आता आयोगाने काय केलं, तुम्हाला सगळ्या शब्दांच्या जाती विचारलं का? नाही, तुम्हाला एक विचारलं, तुमचं नॉलेज किती आहे, तुमचं शब्दाच्या जातीवर कमांड आहे का, हे बघण्यासाठी एक साधा प्रश्न विचारला जातो तुम्हाला. दिलेल्या वाक्यातला अरुदीर्घ शब्द ओळखा, नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, काय असं विचारतील तुम्हाला, कळते? किंवा तो शब्द योग्य आहे का, हे काय असं विचारतात तुम्हाला प्रश्न, तेव्हा तुम्हाला हे आलं पाहिजे सांगता की बाबा हा शब्द नेमकं काय आहे, ह्याच्यामध्ये नेमकं काय वापरलं हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानं सांगा. आता इथं काय सर्वनाम ओळखा म्हणले, आपण गरिबांना मदत करावी, गरिबांना मदत करा. आता करावी येईल का? नाही. कळलं का? हे नाही. मदत येईल का? नाही, मदत पण नाही. गरिबांना कोणाला, हा कर्म आहे बघा, कर्म आहे, हा म्हणजे हा नाम आहे, पण आपलं उत्तर काय पाहिजे, सर्वनाम ओळखा म्हणले, सर्वनाम. आपण हा, आता आपण म्हणजे सगळ्यांनी, हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बरं का, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुष वाचक सर्वनाम, हे लक्षात ठेवायचं आहे. हे उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यस, लक्षात ठेवा. आपण, कळलं का हा पॉइंट? यस, लक्षात आलं का? आपण या शब्दाचं समजलं, हे आपण म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्यांनी, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. कारण आपण हा असा शब्द बघा, तो प्रथम मध्ये पण जातो, द्वितीय मध्ये पण जातो आणि तृतीय पुरुष मध्ये पण जातो, हे लक्षात ठेवायचं. यस, ह्याचा अगोदरचा कळा क्वेश्चन, अधिक मोठं समजलं का हा प्रश्न कसा होता, आणि ह्याचा पुढला प्रश्न लक्षात आला का? आणि हा प्रश्न लिहून घ्या, गरिबांना मदत करावी, करावी कोणा विधेत, आणि हे मदत कोण आहे बघा, करणारे मदत सुद्धा कर्म आहे, हे कर्म, हे सुद्धा काय असतं, नाम असतं, नाम, हे लक्षात ठेवा. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. करावी कोण आहे, विधेय आहे, विधेय, विधेय म्हणजे क्रियापद, हा लक्षात ठेवा पॉइंट. करावी, विधेय हा शब्द काय, क्रियापद आहे, हे लक्षात ठेवायचं. विधेय हा शब्द कोण आहे, क्रियापद आहे, क्रियापद. गरिबांना कर्म आहे म्हणजे नाम आहे, तो नाम, हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादा बेसिक प्रश्न विचारतात बरं का, हा अधोरेखित शब्दाची जात ओळखा, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद आहे का, क्रिया विशेषण आहे, असं लक्षात ठेवा. आता हा प्रश्न नेहमी विचारतात बघा, हे लक्षात ठेवा. असा बघा, पक्षी झाडावर बसला, पक्षी झाडावर बसला, या शब्दामध्ये अंडरलाईन करतात झाडावर, आणि तुम्हाला विचारतात हा शब्दाची जात ओळखा, असा प्रश्न विचारला जातो. मग तो नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे, असं विचारलं जातं, हे लक्षात ठेवायचं. कळते का लॉजिक? का मला समजते ही कन्सेप्ट? लक्षात ठेवा. अंडरलाईन कशाला केलं बघा, झाडावर. मग आता मला सांगा, जर वरला अंडरलाईन केलं असतं फक्त, तर हा शब्द योग्य झाला असता, पण ह्या दोघांना केलं ना, हा क्रिया विशेषण आहे बघा, क्रिया विशेषण, क्रिया विशेषण आहे. म्हणजे क्रिया कुठे झाली, कली झाली, लक्षात ठेवा. बसला, पक्षी झाडावर बसला, कुठे बसला, झाडावर. हा, जर त्यानं फक्त वरला अंडरलाईन केलं असतं, जर विचारलं असतं वर हा शब्द कोणा वाक्यात, तर त्याचं उत्तर आहे शब्द योगी अव्यय, हे लक्षात ठेवा. जे नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना, जे शब्दांना जोडले जातात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतो, लक्षात ठेवा. समजते का पॉईंट? लक्षात आलं का मी काय बोलते, हे समजलं पाहिजे गोष्टी. हा, यस. चला आता हे सांगा, सर्वनामाचा प्रकार, दुसरा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. सर्वनाम सांगू शकता का? सांगा. मी बाजूला सरकतो, तुम्ही सांगा. सोडा हा प्रश्न, सर्वनामाचा प्रश्न विचारला तुम्हाला. चला सांगा व्यवस्थित, काय लिहायचं उत्तर, सर्वनामाचा प्रकार ओळखा. ओके, लक्षात ठेवा. आता मी सांगतो बघा, आता सर्वनाम म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आता व्यवस्थित आहे का, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या, लक्षात ठेवायचं, नामाची विशेष माहिती नाही, नामाची विशेष माहिती सांगण्याचं काम सर्वनामाचं नाही, ते विशेषणाचं आहे. मग हा प्रश्न विचारतात बरं का, कन्फ्युज करतील तुम्हाला. बघा, सर्वनाम बघा, नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. मग सर्वनामाची व्याख्या करा. मग एकूण सर्वनाम किती आहेत, 8 का 9? 9 मूळ सर्वनाम 9 आहेत. मग ते विचारतात लिंगानुसार बदलणारे किती आहेत, वचनानुसार बदलणारे किती आहेत, लिंग वचनानुसार न बदलणारे किती आहेत, त्याचे प्रकार किती आहेत, 6 आहेत, हे लक्षात ठेवा.
पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि तुमचं लक्षात ठेवा आत्मवाचक सर्वनाम किंवा त्याला स्वतः वाचक सर्वनाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. कळते? हे सर्वनामाचा प्रश्न आहे. मग तुम्हाला सांगा, आता हा प्रश्न आहे, जो हा शब्द इकडे आहे का, जो हा शब्द जोच नाही लाडाचा, जो असेल, जी असेल, जे असेल, ज्या असेल, ज्यांना असेल, ज्याला असेल, ज्याचं असेल, जसं असेल, जसं, जैसी करणी वैसी भरणी म्हणतो का नाही आपण. हे सगळे कोण आहेत हे लक्षात ठेवायचं. जे दर्शक सर्वनामाच्या संबंधाने वापरलं जातं, ज्या सर्वनामाला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतात. अनिश्चित मध्ये दोघंच असतात, लक्षात ठेवा, कोण आणि काय हे लक्षात ठेवा. कोण आणि काय असतं हे लक्षात ठेवा. ह्यांचा फिक्स नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये करता कर्म आपल्या करता हे लक्षात ठेवायचं, फिक्स नाही. अनिश्चित. दर्शक म्हणजे काय, हा ही हे तो ती ते असतं, हे लक्षात ठेवायचं. पुरुष म्हणजे काय, प्रथम पुरुष द्वितीय पुरुष मध्ये येतं मी, आम्ही, तू, तुम्ही, लक्षात द्यायचं. नंतर हा ही हे म्हणतो ना का, तो ती ते आणि त्या यांना पुरुषाचे सर्वनाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. कळते मी काय सांगतो, लॉजिक लक्षात आलं का. ह्याचं उत्तर काय येईल, दर्शक सर्वनामाच्या संबंधाने वापरणार कोणतं, संबंधी सर्वनाम म्हणतो आपण. म्हणजे काय, जो हा शब्द संबंधी सर्वनाम आहे बाळांनो, कोणता आहे, संबंधी सर्वनाम, हा पॉईंट लक्षात ठेवा. कळते का लॉजिक, संबंधी सर्वनाम आहे हे लक्षात घ्या. यस, याचं उत्तर काय झालं, संबंधी सर्वनाम. अनिश्चित आहे का, नाही. अनिश्चित होण्यासाठी कोण आणि काय पाहिजे हे लक्षात ठेवायचं. दर्शक सर्व पुरुष म्हणजे काय, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष पॉईंट सांगितलेला आहे, लक्षात आलं. क्लिअर होते का, क्लिअर होत असेल तुमचं सांगा, समजलं हे प्रश्न कळला का, पुरुषवाचक सर्वनाम हे लक्षात आलं का. पक्षी झाडावर बसला हा प्रश्न लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारलाय बरं का, 1-2-3 वेळेस विचारलेला प्रश्न. फक्त अधोरेखित शब्द कसा केलेला आहे, कशाला केलेला आहे ते बघायचं. कळते लॉजिक, प्रश्न नेमकं कुठं लॉजिक आपल्याला हे केलंय त्यांना बघायचं. यस, कळलं का. हा लिहून घ्या प्रश्न, मी बाजूला सरकतो, लिहा लवकर. आपण सर्वांना मदत करावी, गरिबांना कर्म आहे म्हणजे नाम आहे. आपण हा प्रथम पुरुष म्हणजे सर्वनाम आहे, मदत म्हणजे हा कर्म म्हणजे नाम आहे आणि करावी हा क्रियापद आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शब्दांचं एकूण तुम्हाला सगळं लक्षात आल्या पाहिजे गोष्टी, कोण कोणता शब्द कुठं आहे, कसा वापरला जातो ह्यांचं माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. क्लिअर, सांगा लक्षात आलं का. यस, हा करावी हा शब्द विधेय आहे बरं का, मदत हा शब्द कर्म आहे हे लक्षात ठेवायचं. पण हे कर्म म्हणजे नाम आहे, त्याला आपण मदत हे भाववाचक शब्द आहे बरं का, भाववाचक नाम आहे. वाचक म्हणजे नामामधला कुठला प्रकार आहे हा, भाववाचक नाम. दिसते का रे, मदत भाववाचक नाम आहे, हे लक्षात ठेवायचं. हा लक्षात ठेवा, गरिबांना हा कर्म आहे, लक्षात ठेवा. मदत करावी हा शब्द कोण आहे, क्रियापद आहे, करावे हा शब्द. क्लिअर, समजलं का. हे प्रश्न लक्षात आले का, हे कसे प्रश्न आलेत, काय नाही वापरलं कसं, हे कळलं पाहिजे तुम्हाला. याच्यातला पॉईंट कळला का. दिक्मूळचा हा शब्द लगा संधीचा प्रश्न आहे. वाङ्मय, वाङ्मय, वांग मांगमय लक्षात ठेवायचं, याचा विग्रह लक्षात. तेजोनिधी हा संधीचा प्रश्न आहे. संधी म्हणजे वर्ण अधिक वर्ण, दोन वर्णांचं एकत्रीकरण म्हणजे संधी असतो. अ प्लस अ आ असतं, ई प्लस ई ई असतं, हे लक्षात ठेवायचं. कळलं लॉजिक का नाही. संबोधनचा विभक्ती लक्षात ठेवायचा, नो हा प्रत्यय आहे. राजाने प्रधानास बोलावले, हे एक प्रश्न लक्षात ठेवा. माझ्याहून श्रेष्ठ या जगात माणसे जगात आहेत, पंचमी ऊन आहे. मी पुस्तक वाचत आहे, रीती वर्तमान काळाचं भूत आहे, रीती भूतकाळाचं वाक्य बघा. हे चालू वर्तमान काळाचं वाक्य बघा, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, तर प्लस आहे, आहेत आणि आहे, किंवा नाही पण येतं बरं का बाळांनो. मी अभ्यास करत नाही असं पण येऊ शकतं, लक्षात ठेवा. करत नाही, तो गावाला जात नाही, हे पण वाक्य येऊ शकतं, असं लक्षात ठेवायचं. काळ कुठला आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला, हा काळ लक्षात ठेवायचं. मी सांगितलं तुम्हाला सेन्स कसं ओळखायचा, हा पॉईंट लक्षात आला का. यस, कळलं. पुढला प्रश्न निसर्ग, हा असे प्रश्न थोडं लक्षात ठेवायचे, तुम्हाला गडबड करायचं नाही. असे प्रश्न कसे सोडवायचे सांगितले तुम्हाला, म्हणजे शांत वाचायचं, एकदम स्लो वाचत जायचं, तेव्हा तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह होतो. गडबडीत वाचायचं नाही आणि शब्दांना म्हणजे बोलून वाचत वाचत थांबायचं, तेव्हा तुम्हाला ते प्रश्नामध्ये कळतं की वाक्यात काय चूक आहे, कुठं शब्दामध्ये गडबड झालेली आहे का, हे आपल्याला लक्षात येते, हे लक्षात घ्या. डायरेक्ट जर तुम्ही असं फास्ट वाचलं तर तुमच्या लक्षात येत नाही चूक कुठं आहे ते, हे लक्षात ठेवा. क्लिअर होते का कन्सेप्ट. यस, म्हणजे असे प्रश्न वाचताना कसं करायचं लक्षात आलं. शब्दांची म्हणजे पहिला उकार आहे का, दुसरा उकार आहे का, पहिली वेलांटी आहे का, दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात आलं पाहिजे. एवढं सोपं नसतं ते की लगेच वाचलं लगेच पुढे गेलं, उत्तरच कळत नाही, नेमका प्रश्न कुठं आहे ते. आता बऱ्याच जणांना कळत नाही. इथं बघा, संजीवनी हा शब्द जर तुम्हाला सांगितलं ना, मी नसता सांगितलं तर काहीच कळत नाही संजीवनी कसं लिहितात, हे कळलं पाहिजे तुम्हाला. एवढं बारीक नजर पाहिजे प्रश्नावर आपली, म्हणजे शब्दांना व्यवस्थित बघायचं, म्हणजे तोडायचं, ब्रेक करायचं, तेव्हा हा प्रश्न सॉल्व्ह होतो. डायरेक्ट असं जर वाचलं तर आपण फास्टमध्ये वाचून जातो, पण तेव्हा प्रश्न लक्षात येत नाही, हे लक्षात ठेवा. क्लिअर, चला लक्षात आलं का. यस, म्हणजे अशा प्रकारे हे आपलं आजचं सेशन आपलं मराठी वाद्यालय आपण इथं झालेलं आहे, लक्षात ठेवा. यस,
ठीक आहे, चला तर अशा प्रकारे आपण इथे आपण थांबूया. ओके, चला, धन्यवाद. मी आलो की बंद केलं.